नमस्कार. थॅलेसिमिया नावाच्या गंभीर रक्ताच्या अनुवंशिक आजाराबद्दल आपण चर्चा करत आहोत. तर याच्यामध्ये एक सत्यकथा सांगावीशी वाटते. आम्ही सपोर्ट ग्रुपमध्ये काम करत असताना कॅम्प घ्यायचो. तर एकदा एक अशिक्षित स्त्री आमच्या कॅम्पमध्ये आली आणि तिनं सांगितलं तिचं आयुष्यावरची घटना की तिला थॅलेसिमिया मेजर मुलगी झाली आणि त्याला जबाबदार तू आहेस म्हणून नवऱ्याने तिला घरातून बाहेर काढलं, स्वतः दुसरं लग्न केलं आणि तो व्यक्ती सुखात होता आणि ही स्त्री दुसऱ्याच्या घरचे भांडे घासत होती. जमेल तसं रक्तसंक्रमण करायची. ज्यावेळेस ती आम्हाला भेटली तेव्हा ती ओक्साबोक्सी रडत होती. तिला समजावून सांगणं खूप कठीण झालं होतं. म्हणजे ही कथा सांगण्याचा उद्देश हा आहे की या आजाराला जबाबदार दोघंजणं पण आहेत. त्याच्यामुळे कुणी एकानी याला जबाबदार धरू नये, म्हणजे स्त्रीनी पुरुषाला किंवा पुरुषाने स्त्रीला. आणि जर असं जरी असलं की कधी कधी असं होतं, बरेचसे आजार असे आहेत का त्याला फक्त स्त्री जबाबदार असते किंवा पुरुष जबाबदार असते, तरी पण तुम्ही एक जबाबदार नागरिक आहात, पती पत्नी आहात, तर आपलं बाळ या संकटातून बाहेर कसं काढायचं याचा विचार केला पाहिजे, ना की भांडण करून त्याला सोडून दिलं पाहिजे. दुसरी अशी सत्यघटना, आता ही झाली अशिक्षित कुटुंबाची सत्यघटना. तर दुसरी तर एक नोकरीवर तिचे पती आणि पहिली मुलगी नॉर्मल झालेली. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलं होतं की हा सिक्वेन्स असतो की 25% मेजर बाळं होण्याचं, 50% कॅरियर होण्याचं आणि 25% नॉर्मल होण्याची शक्यता असते. पण याला काही सिक्वेन्स नसतात. या केसमध्ये पहिली मुलगी नॉर्मल झाली आणि दुसरा मुलगा हा थॅलेसिमिया मेजर झाला. मेजर झाल्यावर मग त्यांना कळलं की HPLC टेस्ट काय असते आणि कसं करायचं. तर ते म्हणे तो पती म्हटला की तुझी जबाबदारी आणि हे लेकरू मला नको, तर तू तुझं माहेरी निघून जा. तिनं बिचारीनं किती रात्र जागून काढल्या असतील माहिती नाही. आणि एक आई होती, त्यामुळे मुलांना सोडू शकत नव्हती. आम्ही आणि तिच्या घरच्यांनी तिला पायावर उभं केलं. आता ती व्यवसाय करते आणि समर्थपणे दोन्ही मुलं सांभाळते. तर सांगण्याचा उद्देश हाच की आज थॅलेसिमिया परिवार तयार झालेला आहे. जे थॅलेसिमिया मेजरचे बाळं आहेत ते एकमेकाला ते घरातून बाहेर पडलेले आहेत, एकमेकाला पालकं मदत करतात आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट जे अस्थिमज्जा प्रत्यारोपण करून ही मुलं चांगली झालेली आहेत आणि ते एकमेकाला प्रेरणादायी ठरत आहेत. तर एवढं सांगायचा उद्देश की एकमेकावर दोषारोप करत बसण्यापेक्षा आणि घरात बसून राहण्यापेक्षा, हे माझं काहीतरी नशिबाची गोष्ट आहे म्हणून आमच्या याच्यात वाईट झालं असं करत बसण्यापेक्षा घाबरू नका, घरातून बाहेर पडा. सगळ्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत, सगळं काही पर्याय उपलब्ध आहेत. फक्त आपल्याला अज्ञानात न राहता याच्यातून काहीतरी शिकत जावं लागेल आणि बाहेर पडावं लागेल. धन्यवाद.